कधी सुरुवात झाली या सगळ्या कविता लिहिण्याला? कविता तशा अगदी 9वी-10वीपासून लिहित होतो, पण इतक्या त्या खास नव्हत्याच, फाडून फेकण्यासारख्याच. परंतु मला कवी होण्याची काही इच्छाही नव्हती तशी. पण जेव्हा सामनासारख्या सिनेमाची निर्मिती केली, सर्वसाक्षी दिग्दर्शित केला आणि आर्थिक संकटात जेव्हा सापडलो, तेव्हा कमीत कमी भांडवलात आपल्याला काय धंदा करता येईल, कविता. एक 4 आण्याची रिफिल आणली की बसला लिहित तिथे. म्हटलं या धंद्याला काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जास्त नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की माझ्यावर जे पहिल्यापासून संस्कार झाले होते, आचार्य अत्र्यांचा नवयुग वाचल्यामुळे दत्तू बांदेकरांचं लेखन, जामखेडच्या आमच्या बाजारात येणारा तमाशा, देवळात असणारं कीर्तन आणि जामखेडची जी लायब्ररी लोकमान्य वाचनालय, तिथे आम्ही दर रविवारी 2 ते 3 तास वाचन करायचो. आणि यातून ज्या प्रेरणा मिळाल्या, त्यातून मी एक ठरवलं की पाना फुलांच्या, निसर्गाच्या किंवा प्रेमाच्या कविता लिहायच्या नाहीत. चंद्र सूर्य तारे पकडायला जायचं नाही कधी, ते तिथेच राहू द्यायचे. पण अवतीभोवती जे जळतं आहे, ते राजकारणामुळे असो, समाजकारणामुळे असो, त्यात जी जी विसंगती दिसते ती विसंगती आपण लिहिली पाहिजे. नंतर भारत कधी कधी माझा देश आहे या नावाने मी एक कार्यक्रम केला, एक व्याख्यानाला गेलो होतो सोलापूरला. तर ते लोकांना इतकं आवडलं की नंतर ते माझ्या उपजीविकेचं साधनच झालं. मग नाटकासारखे त्याचे 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत प्रयोग लागायचे. आणि मला जे सिनेमात मिळत नव्हतं 21 शो होऊन, तर ते 2 तासाच्या कार्यक्रमात मिळायला लागलं. आणि जगण्यासाठी एक निश्चित असं एक साधन मिळालं व्यवस्थित. तर आज खरंच मनापासून आनंद झाला की या गावामध्ये तुम्ही आलेले आहात. आपण सगळे गावातली माणसं आहोत. तसंच हे आमचं एक गाव आहे सर, तुकरटवाडी नावाचं. या गावामध्ये बरीच मंडळी राहतात. माझे एक पप्पा पण राहतात, त्यांना तुम्ही पाहिलं असेल कदाचित. पण ते पप्पा थोडेसे असे आहेत, ते आल्यानंतर कळेलच तुम्हाला. क्या बात है, आज नवीन कपडे म्हणजे अरे वा वा. नमस्कार 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 सर. फार मोठी मोठी माणसं. हा, चांगले पत्रकार आलेत, मोठे मोठे. माहितीत मला. पत्रकार नाहीये, तुम्ही ओळखून दाखवा कोण आलेत ते. आज तुम्हाला म्हणजे चॅलेंज ओळखून दाखवायचं काय. नमस्कार. क्या बात आहे. यांना ओळखतो मी. ना, छान काम करतात. चित्रपटात अतिशय छान काम केलंय सर तुम्ही. बरोबर. हाऊसफुल चित्रपट चाललेला. कुठला हाऊसफुल चित्रपट? दगडी चाळ. दगडी चाळ मध्ये म्हणजे कोण? मकरंद देशपांडे. काय काम केलंय. वा वा वा. कसं काय, असं कसं एकत्र केलं? मिशी तू बघ ना, हे बघ ना, मिशी बघ, हा केस बघ, ट्रिम, हा आहे का नाही. मग त्यांचा डायलॉग पण मस्त आहे. कुठला? चुकीला माफी नाही. वा वा, असं त्याच्यातला डायलॉग बोलून. आणि सांच्याला कॉफी नाही. ते वेगळं आहे. तेच आहे. नाही मी बघितलंय ना सर. वगैरे वगैरे वगैरे. ते पिक्चर मध्ये एडिट केलं वाटतं. वगैरे वगैरे. सर पप्पा ते वेगळे असतात मकरंद देशपांडे सर. हे अक्षय नायगावकर सर आहेत. अरे नाही, मी बघितलंय तर सेम एकदम गेटअप. हे असं म्हणजे मी ओळखू शकत नाही का? हे न ओळखता आता स्टाईल, यांची स्टाईल वरून ओळखतो मी. हा ना, क्या बात. ओहो. आँख में तेरी अजब सी अदाएं. क्या बात है. कौन? दीपिका पादुकोण. दीपिका पादुकोण कसं पप्पा? अरे माझी हाईट तरी बघायची. नमस्कार सर. वा सर, मी खूप चांगलं आहे सर. खूप छान आहे सर. फिटनेस अजूनही उत्तम. होय. वा वा, क्या बात आहे. कोण आहेत पप्पा? विनोद खन्ना. यांचा डायलॉग किती फेमस आहे माहिती? कुठला? हे ते, जहाँ पे हम खड़े होते वहां से लाइन शुरू होती. हा डायलॉग अमिताभ बच्चन साहेबांचा आहे. पण तू आवाज बघ ना, विनोद खन्नाचा काढला ना. त्याचं काय? हा विनोद खन्नाचा आवाज होता. अरे बापरे. सर तिकडं कोण आहे मग? तुम्ही इकडे कसं काय? तिकडे कुठे? ते तिकडं
कोण आहेत पप्पा? अरे निखिल वागळे, माय फेवरेट. बजरंगी भाईजान, बॉडीगार्ड. हो, दोन्ही पिक्चर बघितले तुम्ही? हा मग. कोण आहेत? करीना कपूर. तुम्हाला येतं का यातलं काय, कवितेतलं काय कळतं का तुम्हाला? अरे मी स्वतः कविता केली हो, माझ्या प्रियसीवर, अबोल प्रियसीवर. अबोल प्रेयसीवर तुम्ही कविता केली, ऐकवा. सर ऐकू? अगदी अगदी ऐकवा इर्षाद नाही माझ्या ऐकवा नावाने ऐकवा. ते आबोल आहे, ती काय मारणार नाही, बोलणार नाही. ती डोळ्यानं फक्त बोलायची. वा वा, फक्त डोळ्यांनीच बोलायचं. वा. ती फक्त डोळ्यांनीच बोलायची, ओठांनी अबोल असायची. वा वा वा. क्या बात आहे, क्या बात आहे. ती फक्त डोळ्यांनी बोलायची, ओठांनी अबोल असायची. वा. लग्न झाल्यावर कळलं साली ती मावा खायची. वा वा पप्पा. अजून नाही दाखवलं. आता अरुण सर तुमच्याकडे येणार आहे. तुमची सुरुवात कशी झाली होती या सगळ्या प्रवासाला? रामदासचं एक बरं असतं, तो सुरुवात करतो आणि कविता सुरू होते त्याची. कारण राजकारण बोलायचं असल्यामुळे फार ऑब्व्हियसली बोलायचं असतं. आमचे विषय म्हणजे आता इथून सुरुवात होईल, जरा प्रेमाचे वगैरे विषय असतात, तर ते डायरेक्ट नाही बोलता येत ना, असं कवितेतूनच बोलावं. हो हो. डायरेक्ट बोलल्यावर फार त्रास होऊ शकतो. तर ते असं कॉलेजमध्ये तू पहिल्यांदाच भेटलीस ते दिवसच पावसाळी, तू पहिल्यांदा भेटलीस ते दिवसच पावसाळी, की स्वतःबरोबर आकाश रित करणारा हा पाऊस, सोबत घेऊन यायची तुझी जुनी सवय, सोबत घेऊन यायची तुझी जुनी सवय. काहीच आठवत नाही, काहीच आठवत नाही, इतकंच लख्ख जाणवतं की कुठून तरी वीज कोसळली आणि पागोळ्यांबरोबर खेळण्याचं माझं वय जळून गेलं. क्या बात आहे. पण मला यावेळी मुद्दाम उल्लेख केला पाहिजे, मी काही वर्ष अलिबागला होतो. जन्म माझा मुंबईचा, पण 5 वर्ष मी माझी आयुष्यातली अलिबागला होतो. अलिबागच्या एका खेड्यामध्ये आशिवरे नावाच्या, तिथे रेडिओ ऐकायचो खूप. शाळेत तर छान शाळा, छान डोंगर, तळं वगैरे असं ते असं. पण सकाळी सकाळी कधीतरी एक भावसरगम नावाचा कार्यक्रम लागायचा रेडिओवर. आणि मग एकदा मी नेमका, मला आठवते, शाळेत निघालो होतो आणि पाडगावकरांचा आवाज कानावर आला. पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार, असं ते मी ऐकलं. आणि मला असं वाटलं की दिस इज समथिंग अमेझिंग, काहीतरी वेगळं आहे. मग तिथून तो सगळा शब्दांचा सोस सुरू झाला. पण मी फार लिहित नव्हतो. अनेक वर्ष सत्यकथा नावाचं एक मासिक आहे, ते मी वाचलं आहे. आणि त्यामध्ये इतक्या सुंदर सुंदर कविता यायच्या. म्हणजे मला कविता म्हणायची जी सवय लागलेली आहे, पुशिरेगे म्हटलं की प्रेमाची कविता, की वेगळ्याच आभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत. काय सुंदर लिहिलं त्यांनी. वेगळ्याच आभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत. पूर्वी हे असे नव्हते. पूर्वी एक एक मोजताना आम्ही तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली. पूर्वी एक एक मोजताना मी तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली होती. आणि तू फुलं जी उधळलीस रानभर, त्याच्याही झाल्या मग चांदण्या. आणि तुझ्या मिटलेल्या डोळ्यांच्या पापण्यांवर मी मोजायचा थांबलो होतो. क्या बात. तर त्याचा एक असा प्रभाव माझ्यावर खूप आहे. मी मराठी, झी मराठी.